सांगू, नागपूरपासून फक्त 30-35 किलोमीटरवर पवनी एक गाव आहे. हो. जे म्हणतात मंदिरांचं काशी. म्हणजे एक घर एक मंदिर हो. वा. हे तिथे होतं. आणि सुंदर वैनगंगा आहे. वैनगंगेचा मस्त. सुंदर किनारा आणि रम्य ठिकाण जे म्हणतो तसं आहे ते. एक मंदिर असं म्हणू आपण की मुरलीधराचं मंदिर आहे. हो. ती मुरलीधराचं भोसलेकालीन मंदिर आहे. म्हणजे 18व्या 17व्या 18व्या शतकातलं म्हणू आपण. तर नागपूरकर भोसल्यांनीच ते बांधलेलं. आणि तिथली जी मूर्ती आहे ना, तर ती रुक्मिणी सत्यभामा आणि मध्ये कृष्ण बरं. असं एकसारखे 4 मंदिर आहेत. आणि सगळ्यात सुंदर सभामंडप हो. जो म्हणतो ना आपण मंदिरामधला सभामंडप, तुला सांगतो तसा मला कुठेच पाहायला नाही मिळाला. बरं. खूप सुंदर दगडी बांधकाम. आणि पूर्वीच्या ज्या काही आपण बघा एक व्हिज्युअलाइज करतो ना की असा सभामंडप असेल ज्याच्यामध्ये सगळं हो. पूजा, तिकडे ते सगळे पौरोहित्य करणारे ब्राह्मण आणि ते सगळं जे आपण काही व्हिज्युअलाइज करतो ते प्रत्यक्ष अनुभव घेण्यासारखं आहे. वासुदेवानंद सरस्वती हो. टेंबेस्वामी महाराजांनी तिकडे त्यांचा चातुर्मास केला. हो. स्वतः दत्त संप्रदायाचा असल्यामुळे तिकडे जायचा योग आला होता. आणि मग त्यावेळेला जेव्हा बघितलं तर तिकडे एक मित्र होता आणि तो मला एका मंदिरात घेऊन गेला. एक घर एक मंदिर, एक घर एक मंदिर, सगळ्यांकडे मंदिर आहे. वा. आणि सगळ्यांकडे शिवलिंग, अन्नपूर्णा वगैरे अशा छान मूर्त्या. आणि दरवाज्यात एंट्री केलं की राईट साईडला तुम्हाला मंदिर. त्यांनी मला एक मंदिर दाखवलं, म्हणजे गाढवाचं. बरं. पण बिलीव्ह गाढवाचंही मंदिर. तर छान असा मंदिर, म्हणजे हो. चौकोनी मंदिर आहे आणि मधोमध गाढव उभा आहे. वा. तर पवनी असं आहे की ते मंदिराची काशीच म्हणून म्हटलं जातं. मग त्या पवनीच्या मंदिर समूहाबद्दलच लिहिलं. स्पेसिफिक एक मंदिर नाही ठेवलं. तर कधी आवर्जून पवनीला गेलात तर ते गाढवाचं मंदिर बघा, फक्त म्हणजे- त्याचा फोटो घ्या, सोबत आपलं नका घेऊ.